भाजपचे नेते विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे मनसेचं आता इंजिन हे या महायुतीच्या सरकारला लागेल असं म्हटलं जातं आहे। आणखी एक तिसरा म्हणता येईल आपल्याला पक्ष या महायुती सरकारमध्ये येऊन सामील होईल असं म्हटलं जातं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मनसे महायुतीच्या सरकार सोबत येईल लोकसभेच्या दृष्टीनं काय घडामोडी घडतायत या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, आता तावडे थेट राज ठाकरेंच्या भेटीसाठी आज मग दिवसभरात आणखी काय काय अपेक्षित आहे आणि आत्ता नेमकी काय चर्चा होऊ शकते? बिलकुल, दिल्लीतील ताज मानसिंग या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले आहेत आणि तिथेच आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आलेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांच्याशी ते प्रारंभिक चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर पुढची बैठक जी आहे ती अमित शहा यांच्यासोबत होणार आहे। एनडीए मध्ये राज ठाकरे यांना आणलं जाण्याची शक्यता आहे आणि आपण जेव्हा विनोद तावडे यांना विचारलं की राज ठाकरे यांच्या संदर्भामध्ये भाजपची भूमिका काय आहे, तर विनोद तावडे यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की राज ठाकरे यांना भाजपमध्ये घेण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु नेमकी तडजोड कशी केली जाणार आहे, काही जागा दिल्या जाणार आहेत का आणि कोणत्या जागा दिल्या जाणार आहेत याबाबत मात्र अद्याप चर्चा झालेली नाहीये आणि ती चर्चा करण्यासाठीच राज ठाकरे इथे आलेले आहेत। प्रारंभिक चर्चा जी आहे ती विनोद तावडे करतील, त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो अमित शहा यांच्यासोबत आणि तिथेच अमित शहा यांच्यासोबतच शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे भाजप आणि मनसे यांची जवळीकता आता वाढताना दिसून येते। रामराजे, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, एकीकडे मनसे सोबत येणार त्याबद्दलच्या गेल्या काही काळातल्या चर्चा आपण सातत्याने ऐकत होतो, त्यामुळेच कुठेतरी जागा वाटपाबद्दलचं अधिकृतपणे चित्र समोर येत नाहीये असंही आहे का? मग मनसेच्या वाट्याला नेमक्या किती जागा जातील मुंबईतल्या किंवा काय, त्याबद्दलची नेमकी काय चर्चा होते आहे, सुरू आहे? खरं तर मनसेचं अजूनही लोकसभेमध्ये खातं उघडलेलं नाहीये, कोणी उमेदवार खासदार झालेला नाहीये। अशा वेळी पहिल्यांदा संधी चालून आलेली आहे मनसेला की खासदार लोकसभेमध्ये पाठवण्याची, परंतु केवळ खासदारासाठी नाही किंवा लोकसभेसाठी नाहीये तर विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा राज ठाकरे हे भाजपला कशा प्रकारे उपयुक्त ठरतायत याची सुद्धा ही चाचपणी आहे आणि म्हणूनच ही बैठक अतिशय महत्वाची आहे। आणि जो जनाधार आहे राज ठाकरे यांचा तो मुंबईमध्ये आहे, दुसरं म्हणजे की नाशिकमध्ये आहे आणि तिसरं म्हणजे की शिर्डीची सुद्धा जागा एक सेफ आहे राज ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी। तर या तीन जागेपैकी कोणत्या जागावर राज ठाकरे आग्रह धरतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्यामुळं एक लोकसभेचा जो मार्ग जो आहे, लोकसभेचे दरवाजे जे आहेत त्या निमित्तानं मनसेसाठी खुले होणार आहेत आणि त्याचबरोबर जो काही मतदार उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळं एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। अशा वेळी राज ठाकरे जर भाजप सोबत आले तर याचा अर्थ जो आहे की जो शिवसेनेचा वोट बँक आहे किंवा मनसेचा वोट बँक आहे किंवा मुंबईमधला मराठी जो मतदार आहे तो मग महायुतीकडे येऊ शकतो आणि हीच पुढची जी गणित आहेत ती डोळ्यासमोर ठेवून भाजपनं सुद्धा आता एक हात पुढे केलेला आहे। त्यामुळे आता टाळी देण्याची वेळ आलेली आहे। राज ठाकरे टाळी देत आहेत का अशा या चर्चेनंतर हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि काल रात्री सुद्धा या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जेव्हा अमित शहा यांच्यासोबत चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा निघाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्यामुळेच आता राज ठाकरे यांना एनडीए मध्ये सामावून घेणं हे भाजपसाठी सुद्धा महत्वाचं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। दिवसभरात काय घडामोडी घडतायत त्याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू।